सगळ्यांची आपल्याला अनुभूती आहे, कोणाचं काय झालं ही माया आहे. आणि म्हणून या असणाऱ्या मायेच्या महापुरामध्ये चांगले चांगले वाहून गेले. द्वेष जर झाला तर ना कोणाला न विचारता समजायचं आपण मायेमध्ये अडकलेलो. जे द्वेषाच्या आवर्ती दाटत, जे द्वेषाच्या आवर्ती दाटत मत्सराचे वळसे पडत महाराज, वळसे असे गोल 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 वळसे असतात का नाही. जे प्रमद आदी तळपत महामीन, बघा माऊली वर्णन किती सुंदर आहे. या महापुरामध्ये असे वळसे पडतात, द्वेषाच्या आवर्ती दाटतात. प्रमद आदी चुका, घोडचुका, हे सगळं आपल्याकडून ज्यावेळेस घडतं ना, महामीन म्हणजे मोठे मासे आपल्याला गिळंकृत करण्यासाठी धावत असतात. प्रमद आदी तळपत महामीन. एकच होतं का बघा, आता महापूर आल्याच्या नंतर एकच घटना होत नाही, अनेक अनेक गोष्टी. कोणाची शेती वाहून गेली, नदीकाठची गावं बघा तुम्ही काय अवस्था आहे. कोणाच्या घरात पाणी, कोणाची शेती वाहून गेली, कोणाचं काय झालं. हे एवढं नुकसानकारी आहे. पण देवाला जर देवाचा हात धरून जर गेलं तरच हा असणारा महापूर आम्हाला पुढं पार करता येतो. या असणाऱ्या नदीच्या पलीकडं भवनदी, ही भवनदी पार करता येते. पण देवाला ऐक नाही, मामे य प्रपद्यते माया मेतांतरंती, ते हे त्याचं आहे, त्याने सांगितलंय. पण त्याला जर सोडून मी खूप शहाणा आहे की नाही, मी करू शकतो असं जर केलं, असे आहेत ना. त्याचंच वर्णन माऊली करतात. एक स्वयंबुद्धीच्या बाही, स्वतःच्या बाई म्हणजे ताकदीवर, एक स्वयंबुद्धीच्या बाई रिगाले तयाची शुद्धीची नाही. अहो ते गेले आणि त्यांचा मेळच नाही ना. ते कुठं अडकले, खाडकाला अडकले, किनाऱ्यावर उपटून पडले, उसळून पडले का पुढं कुठं झाडावर अडकले, काहीच मेळ नाही त्या पुरामध्ये. एक स्वयंबुद्धीच्या बाई म्हणून स्वतःच्या बुद्धीनं जे प्रयत्न करतात ना, मग त्यांचं असं होतं. रिगाले तयाची शुद्धीची नाही, शुद्धीच नाही, त्यांचा मेळच लागला नाही. आजही मेळ नाही लागत. म्हणून त्याला शरण जायचंय, म्हणून त्याचा हात असावा, त्याची कृपा असावी. आपल्याकडून जरी चुका झाल्या का, लालाची कृपा असावी बरं का. आणि म्हणून आपल्याला त्याला शरण जायचंय. सकाळी उठल्याच्या नंतर मला शाळेला जायला देवपूजा काही मला होत नाही. सकाळी 7ला जावं लागतं. मानस पूजा करतो मी, देवापुढं जातो. कमी वेळेमध्ये जेवढं होईल माऊलींना स्नान घालतो, ज्ञानेश्वरीचं दर्शन घेतो आणि एकच विनंती करतो की आजच्या दिवसभरामध्ये माझ्याकडून कुणाबद्दलही वाईट विकार मनामध्ये येऊ नये, एवढीच काळजी घ्या, बाकी काही नाही. स्वयंबुद्धीच्या बाई रिगाले तयाची शुद्धीची नाही. शोधच नाही त्यांचा महाराज कुठं उन्मळून पडले. कशासारखी माया पाडस वागूर करांडी, पाडस वागूर करांडी का मुंगी मेरू ओलांडी. उदाहरण आहेत माऊली. पाडस वागूर करांडी, किती सुंदर आहे. पाडस असतं ना, हरणाचं पाडस, हरणाच्या पिलाला पाडस म्हणतात बरं का. आणि ते पाडस वागूर म्हणजे त्याला असणारा जाळं टाकणार आहे की वागूर, त्याला पकडण्यासाठी जो पिंजरा आहे ते करांडी. पाडस वागूर करांडी का मुंगी मेरू ओलांडी. आणि मुंगीनं मेरू ओलांडावा शक्य आहे का. पाडस वागूर करणार नाही, करंडणार म्हणजे तोडणार. मुंगी मेरू ओलांडणार नाही. तशा पद्धतीची ही माया आहे. तरीच पहिले तिरी पाविजे, तरच माणसाला या मायेतून पलीकडं आपल्याला जाता येईल, अन्यथा नाही. पण याचा अर्थ असा आहे का, हे कोणालाच जमणार नाही सचिन महाराज. बऱ्याच गोष्टी अवघड असतात पण अशक्य नाही बरं का सचिन महाराज. अशक्य आणि अवघड हे दोन स्वतंत्र शब्द आहेत. अशक्य म्हणजे काय, जे होणारच नाही त्याला अशक्य.
अवघड आहे, पण प्रयत्नांती होऊ शकतं, आहे का नाही? अशा अनेक गोष्टी आहेत या जगामध्ये, अशा अनेक गोष्टी घडलेल्या आहेत. येत एकची लीला तरले, जे सर्व भावे मज बजले, तया आईलची थडी सरले मायाजळ. त्यांना पलीकडे जायचीच गरज नाही हो. काय 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 म्हणायचं या ओवीला? येथ एकची लीला तरले, जे सर्व भावे, बर का, कोणता भाव? काल आपला विषय झाला तनु मनू, याला सर्व भाव म्हणायचा. नाही तर तनानं मंदिरात बसलाय शरीरानं, मन तिकडंच आहे, दुरडीमध्ये गरम पोळी झाली असेल, मन तिकडंच आहे की नाही, कुठंतरी बाहेर वडापावच्या गाड्यावर. तनु मनू जीवे हा जो शब्द आहे, तन मन आणि जीवानं, म्हणून येत एकची लीला तरले, जे सर्व भावे मज भजले, तया आईलची थडी सरले मायाजळ. त्यांना पलीकडे जाण्याची सुद्धा आवश्यक नाही, ही भाषा माऊलींची आहे. आईलची थडी सरले मायाजळ, जळ, मायाजळ. मला हे जे शब्द आहेत ना महाराज, हे वेड लावता तो. आईलची थडी सरले, त्यांना पलीकड, अहो जायची गरजच काय पलीकड? माया नदी ओलांडायची आवश्यकताच नाहीये ना. आईलची थडी सरले मायाजळ. या आईसाहेब जय, बस बस. आणि एक ओवी तर बघा, मी परवा आपली एक ओवी गेली बघा, फार सुंदर ओवी होती ती, की शरीराची या गावा, नाही मला वाटतं काल नाही झाली ती, हां, शरीराची या गावा जया लागी आले पांडवा. पाहेबा शरीराची या गावा जया लागी आले पांडवा, तो कार्यार्थ आगवा सांडुनिया. काय माणसेत अहो, ज्याच्यासाठी देवे दिला देह, भजना गोमटा का भोजना गोमटा. काही जणांनी पूर्ण आयुष्य आपलं सार्थकी लावलं, भोजना गोमटा. तिकडं काय बी हो, खाण्यावर फार प्रेम असतो काही काही जणच, खाण्यासाठीच जीवन आहे असं त्यांचं असतं. देवे दिला देह, भजना गोमटा, तोया झाला फाटा बाधिकेचा. हे जे हे तुकोबर याचे अभंग काय आहेत? दिले इंद्रिय हात पाय कान, डोळा मुख बोलाया वचन. हे प्रत्येक म्हणजे काय म्हणतो आपण आता, हा माईक आहे माऊली, या माईकचा उद्देश काय? व्हॉट इज द पर्पज ऑफ दिस माईक? काय उद्देश काय? माझा आवाज लोकांपर्यंत पोहोचवणे, तुमच्यापर्यंत पोहोचवणे, हा त्याचा उद्देश आहे. पण हा माईक घेतला मी कोणाच्या तरी डोक्यात घातला, आहे की नाही? बरोबर आहे की नाही? काय होणार? याच्याकडून कार्य घडणार नाही का? घडलं ना कार्य, पण त्याच्यासाठी आहे का मॅन्युफॅक्चरिंग पर्पज ज्याला म्हणतो आपण, तो याचा नाही आहे. तसं तोंड दिलेलं आहे प्रभूचं नामस्मरण करायला, चिंतन करायला, कुणाला शिव्या द्यायला नाही, कुणाची निंदा करायला नाही, कुणाची बिनकामाची स्तुती करायला नाही, शिवाय प्रभूच्या, शिवाय ईश्वराच्या, शिवाय भगवान श्रीकृष्णाच्या, शिवाय पांडुरंगाच्या. पण आम्ही कोणत्या तरी पुढाऱ्याची स्तुती करतो, कोणाच्या तरी पुढं आहे की नाही? वाचिक पूजा, ही वाचिक पूजा त्याच्यासाठी नाही आहे. आणि म्हणून देवे दिला देह भजना गोमटा, किंवा दिले इंद्रिय हात पाय कान डोळा मुख बोलाया वचन, जेने तू जोडीसी नारायण. त्याला जोडण्याचं काम हे शरीर आहे. आणि म्हणून ही ओळख व्हावी माणसाला, म्हणून पाहेपा शरीराची या गावा जया लागी आले पांडवा, तो कार्यार्थ आगवा सांडुनिया. अरे ज्याच्यासाठी आपण जन्माला आलो ते सगळं बाजूलाच सोडलं आणि इकडेच बंगले बांधतोय, गाड्या घेतोय, अमुक करतोय, हे केलं, 300 एकर जमीन केली, 500 एकर जमीन केली, बंगला बांधला, काय इंडोर गाडी बदलितो, अमुक गाडीत फिरतो. याच्यासाठी नाहीये. जेने तू जोडीसी नारायण,
आणि म्हणून आपल्याला ज्ञानेश्वरी वाचायची आहे, म्हणून आपल्याला ज्ञानेश्वरी समजून घ्यायची, ही ज्ञानेश्वरी आम्हाला समजून सांगते. महाराज हे आम्हाला ज्यावेळेस कळतं ना त्यावेळेस वेळ निघून गेलेला असतो आणि वेळ निघून गेला की काळ त्याच्याबरोबर निघून जातो. म्हणून या गोष्टी आम्हाला कळायला पाहिजेत. आणि ही जीवनाची सार्थकता आहे. आपण कशासाठी आलेलो आहोत हे ज्यावेळेस आपल्याला लक्षात येतं त्यावेळेस माणूस त्या ज्यानं आम्हाला जन्माला घातलंय, जो आम्हाला वाढवतोय, जो आम्हाला या जगामधून घेऊन जाणार आहे, त्याच्या दिशेनं चालू लागतो. यालाच भगवंतानी 4 त्याचे भक्त आहेत. माणूस भक्त कोणते भक्त आवडतात त्याला? चतुर्विधाम भजते, चतुर्विधा भजते माम जनाः सुकृतो नोर्जुन. 4. एक ज्ञानी भक्त आहे. आर्तो जिज्ञासुरर्थार्थो ज्ञानीच भरतर्षभ, ही त्याची भाषा आहे. हे 4 जण. कोणी आर्त म्हणजे इच्छा, बरं का, इच्छेनं त्याच्याकडे जातं. कोणी अर्थार्थी असतात, अर्थार्थी अर्थार्थी, त्याच्यानंतर ज्ञानी, हे की नाही, पामर. म्हणजे हे जे भक्तांचे प्रकार आहेत, प्रत्येकाचे काय, कोणाला काय पाहिजे आणि कोणाला काय पाहिजे, कोणी कशी सेवा केली. भगवंताची अनेकांनी महाराज साधना केली, अनेकांनी भक्ती केली, पण त्या भक्तीचे उद्देश वेगळे होते. हिरण्यकश्यपूने सुद्धा महाराज भक्ती केली, पण हिरण्यकश्यपूचा उद्देश कोणता होता? ब्रह्मदेव प्रसन्न झाले. काय मागितलं? मला अमर व्हायचंय, मला दिवस नाही, सगळं शब्दामध्ये बांधून घेतलं. रात्री नाही, दिवसा नाही, घरात नाही, दारात नाही, शस्त्रांना नाही, अस्त्रांना नाही, माणसाकडून नाही, स्त्रीकडून नाही, पुरुषांकडून काय बांधून घेतलं. पण त्याला सुद्धा या जगात कायम राहता आलं नाही. हे जीवनाचं वास्तव आहे. आणि म्हणून आम्ही जी भक्ती करतो ना, भगवंताला ज्ञानी भक्तच आवडतो, ज्याला खऱ्या अर्थानं ज्ञान झालं देतो. तो ज्याला जे पाहिजे ना ते बरोबर देतो. तुम्ही मनामध्ये त्या सकाम भावनेनं त्याची भक्ती केली ना, तुमची इच्छा पूर्ण होते. अर्थात नवरात्री उत्सवामध्ये हा एवढा पर्वकाळ सुंदर आहे आई, या पर्व काळावर तुम्ही मनामध्ये एखादी इच्छा धरायची आणि अनुष्ठानाला बसायचं. अनुष्ठान झाल्याच्या नंतर तुमच्या मनातली इच्छा पूर्ण होणारच, ही अनुभूती आहे. ही ताकद आहे, त्या काळाची ताकद आहे. हा पर्व काळ आहे. पण सकाम भक्ताला जे देतो ते ज्ञानी भक्ताला त्याची गरज न, सकाम नसतो. मला हे द्या असं म्हणणारा तो नसतो, किंवा मनामध्ये काही इच्छा ठेवणारा तो नसतो. भगवंताला आवडणाऱ्या अनेक भक्तामध्ये ज्ञानी हा भक्त त्याला विशेष स्वरूपाने आवडतो. आईला सगळे लेकरं सारखेत, पण तरीसुद्धा एखाद्यावर जास्त, लहान्यावर जरा जास्त जीव असतो, काळजी जास्त घेते. का? त्याचे ते एक थोडं झुकत मापच असतं. नाही, लहान आहे. आणि मग असं म्हणताना ते मोठ्यावर अन्याय झालं तर असं होतो बऱ्याच वेळेस. आणि म्हणून ही जी भक्ती करत असताना आपल्याला मिळालेला जो नरदेह आहे, या नरदेहामध्ये आपण 100 वर्षाची तुकोबरायचं वर्गीकरण आहे. शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना, तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव म्हणा, हे सांगितलं. नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना, तुम्ही आठवा मधुसूदना. काय वाक्यत महाराज, काय नाट आहे. अल्प आयुष्य मानव देह, अल्प आयुष्य मानव. मला मी माझ्या कीर्तनामध्ये नेहमी बघा हा अभंग घेतच, हे चरण घेतच असतो. अल्प आयुष्य मानव देह, शत गणिले ते अर्धरात काय. 100 गेले म्हणजे गणले, त्याच्यामधले अर्धे तर रात्रीनेच खाल्ले. शतगणिले ते अर्धरात खाय, त्यामध्ये बालत्व,
बालत्व आहे, पीडा आहे, रोग आहे, ह्या सगळ्यामध्ये माणसाच्या हातामध्ये काहीच राहत नाही. आणि म्हणून आपल्याला जो मिळालेला वेळ आहे ना त्याच्यामध्ये पण अर्जुनाचा प्रश्न आहे, देवा समजा चालू असतानाच पुण्य करतो एखादा भक्त तो अर्ध्यामध्ये त्याची प्राप्ती न होता मध्येच गेला तर मग पुन्हा पुढच्या जन्मी काय एक शून्यापासून पुन्हा एक दोन का? बघा त्याचा प्रश्न, अर्जुनाचा प्रश्न फार सुंदर आहे बरं का. बरोबर आहे त्याच. म्हणजे तुम्ही या देहामध्ये जे काही पुण्य केलंय, जे काही पाप केलंय, याचं काही कुठं? रात्री दुकान केलं, दुकानदारानं दुकान बंद केलं, तो दुसऱ्या दिवशी आल्याच्या नंतर तो ती वही रोकड आपल्या हातामध्ये घेतो आणि त्याच्यावर लिहितो, एक नाही, कॅरी फॉरवर्ड फ्रॉम बॅक डेट, काय अमुक अमुक, मागच्या तारखेवरून असं वरी लिहितो. किंवा श्री शिल्लक शब्द असतो बघा त्याला, श्री शिल्लक अमुक अमुक, आणि मग तिथून पुढं तो सुरू करतो. म्हणजे मागचं जे आहे ना त्याला आजच्या पानावर मांडावं लागतं आणि तिथून पुढे हिशोब लावावा लागतो. मागचं जर विसरला तर मग दुकान बंद करायची वेळ येईल, नफा तोटा कळणारच नाही. तसं मागच्या जन्माचं पुण्य, पाप असो पुण्य असो, हे याच्यावरती मांडूनच देव आपल्याला त्या पद्धतीनं, हे की नाही, केले कर्म झाले तेची भोग आले, मेले उपजले ऐसे किती. काय शब्द आहेत महाराज. केले कर्म झाले. आणि ही शास्त्रज्ञांची हीच भाषा आहे बरं का. न्यूटनची हीच भाषा आहे, थोडी वेगळी आहे. ॲक्शन अँड रिॲक्शन इज इक्वल अँड अपोजिट. न्यूटन्स थर्ड लॉ हाच लॉ आहे. हीच पद्धत आहे. ही सांगितलेलं केले कर्म झाले तेची भोगा आले. एखादा बॉल मी समोरच्या भिंतीवर मारला, तो बॉल जेवढ्या गतीनं त्या भिंतीवर गेलेला आहे तेवढ्याच गतीनं तो माझ्याकडे येतोय. हेच कर्माचं आहे. जे कर्म आम्ही केले तेच कर्म आम्हाला रिटर्न्स मिळणार आहेत. दुसऱ्याबद्दल जर आयुष्यभर वाईट चिंतिलं असेल तर वाईटच होणार आहे. दुसऱ्याबद्दल जर चांगलं चिंतिलेलं असेल तर माऊली चांगलंच होणार आहे. ही भाषा माऊलीनं हेच समजून सांगितलं. माझी भक्ती केल्याच्या नंतर किती दिवस भक्ती, किती दिवस सेवा, बहुनाम जन्मनाम अंते, बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान्मा प्रपद्यते वासुदेव सर्वमिति स महात्मा सुदुर्लभ. कोणता महात्मा दुर्लभ आहे महाराज? बहुनाम जन्मनाम अंते, बहुनाम जन्मनाम अंते, अनेक जन्मांच्या नंतर ज्ञानवान्माम प्रपद्यते, मला शरण आल्याच्या नंतर ज्ञान होतं. आणि तो जो महात्मा आहे ना, तो महात्मा वासुदेव सर्वमिति स महात्मा सुदुर्लभ. असा महात्मा फार दुर्लभ आहे बरं का. आम्हाला काय पाहिजे, काय म्हणतो आपण त्याला हल्लीच्या याच्यामध्ये, फास्ट, आहे की नाही, फास्ट फूड. आज देवपूजा केली की विमानच आलं पाहिजे. रामकृष्ण हरी नुसता मानला की त्याला काही 108 महिन्याची एक माळ जपली की त्याची अपेक्षा वाढू लागते. नाही आता. आणि मग काय होतं बऱ्याच वेळेस बरं का, असे अनुभव येतात कीर्तनाच्या माध्यमातून, प्रवचनाच्या माध्यमातून, भागवत कथेच्या माध्यमातून. ज्या ज्या गावामध्ये आम्ही जातो त्यावेळेस लोक येतात, मला म्हणतात, महाराज काय कुठे तुमचा देव, कुठं बसलाय? अहो आम्ही एवढं पुण्य करतो, आमच्या वडिलापासून आजीपासून आमच्यामध्ये वारकरी संप्रदायाची परंपरा आहे, कीर्तन प्रवचन दररोज ऐकतो, दररोज देवपूजा अमुक आहे, तरी आमच्या वाट्याला दुःख आहे महाराज. आमचं दुःखच हटत नाहीये. आणि मग काय उपयोग आहे? काय तुमचा देव काय आम्हाला काय देतो? मग अन्यायच आहे. मग त्यांना मला सांगावं लागतं, अरे हरिश्चंद्र राजेपेक्षा तर तुमचं दुःख कमी नाही. स्वतःच्या पोराला स्मशानामध्ये ज्याला जाळायचा अधिकार नव्हता, मालकाला विचारावं लागेल, हे ज्याचे शब्द आहेत महाराज, त्यानं काय करायचं? स्वतः भगवंताला त्यानं हे सगळं आचरण करून दाखवलेलं आहे. हे एवढं सोपं नाही आहे ना की तुम्ही
एवढा जर सहजी असता तर त्याचा हा शब्द नसताच आला. बहुनाम जन्मना म्हणते ज्ञानवान माम प्रपद्यते. अहो जिथं वेद थकले, जिथं सगळे ग्रंथ पुराण 18 पुराण बंद पडले, थकले महाराज ते त्याचं वर्णन करता करता. त्याला जाणणं एवढं सोपं नाही. अनेक जन्मांच्या नंतरच त्याला जाणता येऊ शकेल. ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ. आणि असा जो महात्मा आहे ना हा फार दुर्लभ आहे. महात्मा दुर्लभ आहे बरं का, महाराज फार सुलभ आहे. महाराज कुठं मिळतात हे काय नाही. हल्ली तर विचारायचंच नाही. मी या विषयावर कुठंच बोलत नाही बरं का. मला हा पानचट विषय वाटतो. आपण त्याला भावच नाही देत. तो विषयच काढायचा नाहीये. आपली रेघ किती लांब आहे, ही लांब जेवढी लांब काढता येते तेवढी काढायची. दुसऱ्याची रेघ किती बारीक आहे हा विषय काढायचा नाही. त्याच्या पद्धतीने त्याची रेघ आहे, ज्याची पद्धती असते, ज्याचं त्याच्या पद्धतीनं. फक्त अपेक्षा एक सामान्य एक आहे की जो वारकरी संप्रदाय आमची आई आहे, ज्या संतांना तुम्ही संत मायबाप कृपावंत आम्ही असं भाष्य संतांनी केलेलं आहे, त्या संतांचा अपमान होऊ नये आणि त्यांच्या अभंग चरणाला कुठं बट्टा लागू नये, त्यांच्या भावाला, त्यांच्या अभिप्रायाला. पण या गोष्टी ज्या चालतात, चला याच्यावर वेळ घालवण्यापेक्षा आपण पुढं चालूया. या श्लोकाच्या खालच्या ज्या ओव्यात ना महाराज या फार सुंदर आहेत. जे तो विषयांची दाट झाडी. काय वर्णन आहे महाराज. काल विषय सांगितले मी तुम्हाला. भगवा माऊलींनी फार सुंदर होई. हे असो आगवी बोली सांग पा सर्पफणीची सावली ते शीतल होईल की तुली. मूषक अशी काय कुठं उंदराला कुठं याची सावली शीतल होत असते का? नाही. जे तो विषयांची दाट झाडी. ही विषय आहेत ना महाराज एवढे भयानक आहेत ना, कधी तुम्हाला धोका देतील ताई हे सांगताच येत नाही. जे तो विषयांची दाट झाडी. दाट झाडी जंगलाचे वेगवेगळे प्रकार आहेत बरं का. तुम्ही जर एखाद्या जंगलामध्ये आफ्रिकेच्या बघितलं दाट झाडीची जंगल, 150-150 200-200 किलोमीटर जरी गेलं तरी काही दुसरं काही सापडतच नाही. नुसते हिंस्र प्राणी, पशु पक्षी, दाट झाडी. जे तो विषयांची दाट झाडी. माझी कशाची साकडी? काम क्रोधांची साकडी. विषयांच्या झाडामध्ये काम क्रोध लपलेले. काम क्रोध रूपी हे जे शत्रू आहेत ना, साकडी. बघा शब्द कसा आहे. काम क्रोधांची साकडी हे शत्रू आहेत, हे लपलेले आहेत. जंगलामधून जाताना सगळ्यात धोका कशाचा असतो माहिती का? हिंस्र पशु पक्ष्यांचा, प्राण्यांचा. कधी वाघ येईल आणि काय नाही. मागे एक मी सोशल मीडियाला फेसबुकला कुठंतरी एक सचिन महाराज न्यूज ऐकली. एक कपल म्हणे कुठंतरी बालाजीच्या तिकडं घटना घडली. बालाजीला चालले होते. कुटुंब असेल, परिवार असेल किंवा मित्र कंपनी असेल. आणि आपल्या लोकांना जिथं नाही ते सेल्फी फॅड आहे आपल्याकडं फार आहे बघा. सेल्फी फॅड. आणि त्या घनदाट जंगलामध्ये बोर्ड असतात. शासन फार काळजी घेत. इथे थांबू नका, इथे तरस आहे, इथं लांडगा आहे, इथं वाघ आहे, इथं सिंह आहे, इथं काय काय लिहिलेला असतो बोर्ड. तरी सुद्धा लोक ऐकत नाहीत तो बोर्ड पाहून. थांबले आणि थांबल्याच्या नंतर तिथं अशी सेल्फी घेत होती. तो सेल्फी घेत असतानाच तिथंच दबा धरून बसलेला वाघ त्या ठिकाणी त्यांच्यावर झडप घातली. त्यांच्यामधला एक जण ओढून नेला त्यानं. जे तो विषयांची दाट झाडी. माझी काम क्रोधांची. हे विषयांच्या जंगलामधले हे जे काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार आशा मनीषा तृष्णा वासना कल्पना इच्छा मी माझं, हे जे काम क्रोधादी विकार आहेत ना, काम क्रोधादी म्हणजे आधी ज्यांच्या काम क्रोध आहेत बरं का, त्यांना काम क्रोधादी आदी अशा अर्थानं आहे. आणि हे विकार आहेत ना, जे तो काम क्रोधाची साकडी. काय सुंदर ओव्यात महाराज. हे सातत्यानं माणसाला छळत असतात, त्रास देत असतात. पण यांच्यावरून
आहे की नाही. चुकवून आला पाडी सदवासनेची आ. मग बऱ्याच वेळेस बघा शहाणपण कशामध्ये ठरतंय. एखादा जर नालायक असलं का त्याच्याबरोबर भांडणं करण्यात मोठे पण नाही बरं का. एक दिवशी मी शाळेला चाललो सचिन महाराज. एक जण वेडं होतं. तर वेड्या माणसाबद्दल मी जरा थोडा इमोशनल माणूस आहे. मला वेड्या माणसाबद्दल फार प्रेम आहे बरं का. रस्त्यावरची जी वेड आहेत ना बिचारी, असा काहीतरी प्रसंग त्यांच्या जीवनामध्ये घडलेला असतो आणि त्याचा परिणाम त्या मेंदूवर होऊन ती खरं तर त्यांना पाहिलं की कृपा पाझरते, मनामधून अंतःकरण पाझरतं, द्रवतं. एका वेड्याने मला उगाच चालता चालता शिवी दिली बरं का. मी काहीच नाही, माझ्या मागं लागला दगड घेऊन. मी गाडी जास्त पळवली. म्हणजे मला सांगायचं आहे की ही जी वेड आहे